श्री दत्त. मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा रेसिपी विथ ब्लॉग या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. तर आज मी झटपट होणारा असा चॉकलेट केक करणार आहे. तर इथं मी कुकर प्रीहीट करायला ठेवला आहे. तर त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे, त्याची कुकरची शिट्टी आणि वायसर असतं ते काढून घेतलं आहे आणि 4 हॅपीचे जे बिस्किट असतात ते घेतलेत 4 पुडे. आणि इथं जे आपला कुकरचा डब्बा असतो तर त्याला छान असं तेल लावून घेते. तुम्ही तूपही लावू शकता. तर इथं मी तेल लावून घेते. माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्यामुळे असं तेल लावून घेते. त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि मग छान असं ग्रीस करून घेणार आहे. त्याला सगळं असं कोटिंग करून घेणार आहे. आणि बटर पेपर असेल तर बटर पेपर पण लावू शकतो आपण, पण माझ्याकडे इथे नाही आहे त्यामुळे मी असं छान कोटिंग करून घेते तेलाचं आणि पिठाचं. तर पहिल्यांदा ही सगळी प्रिपरेशन करून ठेवते केकची, जेणेकरून आपला केक झटपट होईल. तर इथं सगळी प्रिपरेशन झाली माझी. तर सगळी प्रिपरेशन झाली की मग आता मी केक बनवायला घेते, म्हणजे केकचं बॅटर बनवते. तर इथं मी हॅपीचे 4 बिस्किट पुडे घेतले होते. हॅपीच का घेतला असं काय नाही, बाकीचे पण आपण कोणतेही चॉकलेट बिस्किट घेऊ शकतो. तर हॅपीमध्ये चॉकलेटचा असा क्रंच असतो, चॉकलेटचे असे छोटे छोटे तुकडे असतात. तर ते म्हणजे केकमध्ये पण तसेच राहतात, त्यामुळे हा हॅपी बिस्किट पुडे घेतलेत मी हे. तर छान असे तुकडे करून घेते याचे मी. आणि 1 वाटी हे घेतलं आहे मी, दूध घेतलं आहे. 1 वाटी दूध म्हणजे यात टाकून घेणार आहे मी. बिस्किट भिजतील एवढंच दूध टाकणार आहे, 1 वाटी लागतं. तर बिस्किटांचे छान तुकडे करून घेतले आणि यात दूध टाकून छान भिजवून असं 5 मिनिटासाठी ते छान भिजण्यासाठी ठेवणार आहे मी. प्लेन चॉकलेट केक बनवते मी का तर आराध्याला जे कपकेक असतात, चॉकलेट कपकेक, ते खूप आवडतात आणि सेम तशी टेस्ट येते या केकला. जे चॉकलेट कपकेक असतात आपण बाजारातून विकत आणतो ते सेम तशीच टेस्ट येते या केकला. त्यामुळे मी हा केक बनवायला म्हणजे घेतला. तुमच्याकडे जर कपकेकचे कंटेनर असतील तर त्यात पण तुम्ही बनवू शकता, माझ्याकडे काय नाही आहे. आणि वाट्यांमध्ये बनवण्यापेक्षा मी म्हणजे एकाच मोठा केक बनवायचा ठरवला. तर आता हे 10 मिनटं मी छान ठेवलं होतं भिजण्यासाठी. तर ते छान भिजले आणि आता यात अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे. आणि तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर प्लेन इनो भेटतो, तो अर्ध पॉकेट टाकलं तरी चालेल. पण प्लेन इनो भेटणं खूपच म्हणजे मुश्किल आहे. ते मेडिकलमध्ये वगैरेच भेटतं, नाहीतर ते सगळे फ्लेवरचे इनो असतात, लेमन फ्लेवर, कुठं कोणता फ्लेवर असं. त्यामुळे बेकिंग पावडर बेकिंग सोडा बरं पडतं. आणि इथं मी साखर पण टाकते 2 चमचे आणि छान मिक्स करून घेते. आणि पटकन असं छान मिक्स करायचं. ते असं म्हणजे थोडंसं आपलं जे बॅटर आहे ते फुलतं सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यावर, त्यामुळे छान फेटून घ्यायचं आणि पटकन जे आपण कोटिंग करून घेतलेला डबा आहे त्यात ओतायचं आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं. आता कुकरला पण 10 मिनटं झालेत, आपलं प्रीहीट करायला ठेवला होता तर तो कुकरही छान प्रीहीट झाला आहे. तुमच्याकडे कुकर मोठा नसेल तर तुम्ही मोठ्या पातेल्यात असं थोडंसं खाली मीठ वगैरे टाकून ते मोठं पातेलं प्रीहीट करायला पण ठेवू शकता. तसंही म्हणजे मोठ्या पातेल्यातही केक छान होतो, फक्त झाकण छान व्यवस्थित ठेव. आता हे जे बॅटर आपण ह्यात ओतून घेतले तर ते बॅटर आपण छान टॅप करून घ्यायचं. का तर जे आपण केक बेक करायला ठेवतो तेव्हा केक एकीकडे फुलतो एकीकडे फुलत नाही. ते असं टॅप करून घेतलं तर केक एकसारखा फुलतो. आणि एकदम लो हीटवर मी हा जो कुकर आहे तोही प्रीहीट करून घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे खाली आणि एक छोटी डिश ठेवली आहे. स्टीलचं स्टँड असेल तर स्टीलचं स्टँड ठेवलं तरी चालेल. आणि मधोमध केक ठेवून घेतला आहे. आता हा केक मी बरोबर लो टू हाय हीटवर 30 मिनटं बेक करून घेणार आहे. आणि 30 मिनटं झाली आपली. तर मी चेक करते 30 मिनटांनी की केक झाला आहे का. तर चेक कसं करायचं, एक सुरी घ्यायची आणि त्या केकमध्ये घालून बघायची. तर सुरी प्लेन निघाली तर केक आपला छान झाला आहे. तर मी 10 मिनटं छान थंड होऊ दिला केक आणि त्याच्या जे एजेस असतात त्या म्हणजे रिकाम्या करून घेतल्या आणि छान टॅप करून घेतलं. तर बघते तर काय
केक निघेनाच, म्हणलं फसला का काय केक आपला. नाही, खूप छान झाला होता केक. आणि मी कट करून दाखवते तुम्हाला. जे चॉकलेट आपले जे चॉकलेटचे बाईट असतात त्या हॅपी हॅपी बिस्किटमध्ये, तर ते तसेच केकमध्येही लागतात. तर त्यामुळे केक छान फुललेला आहे आपला. त्यामुळे मी हॅपी हॅपी बिस्किट वापरलं होतं. तुम्हाला इथं कट करून दाखवते मी. खूप छान केक झाला होता, टेस्टही छान झाली होती केकची. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत श्री दत्त. चला तर मग बाय बाय.